होशेय संदेष्ट्याच्या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर असे म्हणतो, इस्रायल लहान मूल असता त्याच्यावर माझी प्रीती बसली. मी त्याला आपला पुत्र म्हणून मिस्रांतून बोलावले. मीच एफ्राईमास चालावयास शिकवले. मी त्यांस आपल्या कवेत वागवले आणि मी त्यांस बरे केले. पण ते त्यांस ठाऊक नाही. मानवी बंधनांनी, प्रेम रज्जूंनी मी त्यांस ओढले. बैलाच्या गळ्यातले जोते सैल करणाऱ्या सारखा मी त्यांस झालो. त्यांस मी ममतेने खाऊ घातले. माझे हृदय खळबळले आहे. माझ्या कळवळ्यास ऊत आला आहे. मी आपल्या क्रोध संतापाप्रमाणे करणार नाही. मी एफ्राईमाचा नाश करण्याकरिता मागे फिरणार नाही. कारण मी देव आहे, मनुष्य नव्हे. तुझ्यामध्ये असणारा पवित्र प्रभू तो मी आहे. मी क्रोधावेशाने येणार नाही. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. मथई लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने आपल्या 12 शिष्यांना खालील प्रमाणे शिकवले. जात असताना अशी घोषणा करीत जा की स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. रोग्यांस बरे करा, मेलेल्यांस उठवा, कुष्ठरोग्यांस शुद्ध करा, भूते काढा. तुम्हाला फुकट मिळाले, फुकट द्या. सोने, रुपे किंवा तांबे आपल्या कंबरकशात घेऊ नका. वाटेसाठी जोळी, दुसरा अंगरखा, वहाणा किंवा काठी घेऊ नका. कारण कामकर्त्यांचे पोषण व्हावे हे योग्य आहे. ज्या ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल त्यात कोण योग्य आहे हे शोधून काढा आणि तुम्ही तेथून जाईपर्यंत त्याच्याच येथे राहा. घरात जाताना तुम्हाला शांती असो असे म्हणा. ते घर योग्य असले तर तुमची शांती त्याला प्राप्त होवो. ते योग्य नसले तर तुमची शांती तुम्हाकडे परत येवो. जो कोणी तुमचे स्वागत करणार नाही आणि तुमची वचने ऐकणार नाही, त्यांच्या घरातून किंवा नगरातून निघताना आपल्या पायांची धूळ झटकून टाका. मी तुम्हास खचित सांगतो, न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम आणि गमोरा ह्या प्रदेशाला सोपे जाईल. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.